मोठी बातमी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत एक सर्वात मोठी बातमी ती म्हणजे धनंजय मुंडेंवर पक्षातलेच वरिष्ठ नेते नाराज आहेत। ही माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर अनेक आरोप होत आहेत। मात्र हे प्रकरण धनंजय मुंडेंनी व्यवस्थित हाताळलं नाही असं वरिष्ठांचं मत आहे। या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होतीये अशी या नेत्यांची भावना असल्याचं कळतंय। मात्र मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यावर कोणताही निर्णय झालेला नाहीये। या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप देत आहे। प्रमोद, एकंदरीत आपण बघितलं धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहे, मात्र हे आरोप होत असताना पक्षातलेच नेते नाराज दिसताय। काय निर्णय पुढे होऊ शकतो, सविस्तर? आज सेजल मसाजोग प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्यावरती टीकाचं लक्ष होताना ते बघायला मिळत होते। अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांचं प्रामुख्याने मत हे होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे असा विरोधी पक्षांचा आरोप असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते देखील धनंजय मुंडेंवरती एक प्रकारे नाराज असल्याचं बघायला मिळते। त्या सगळ्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की मसाजोग प्रकरण जे आहे ते धनंजय मुंडे यांनी व्यवस्थित हाताळलं नाहीये। धनंजय मुंडे यांनी हे जर प्रकरण व्यवस्थित हाताळलं असतं तर पक्षाची जी सध्या बदनामी होतीये ती बदनामी कमी प्रमाणात झाली असती अशा पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भावना जी आहे ती असल्याचं बघायला मिळतंय। या प्रकरणावरती धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर तोडगा काढायला पाहिजे होता। मागच्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय निकटवर्ती मानले जातात ते फरार होते। काल त्यांना अटक जरी केली असली तरी हे प्रकरण त्यांनी व्यवस्थित हाताळलं नसल्याचा एक ठपका पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी खाजगीत बोलताना व्यक्त केलेला आहे। नेत्यांचं असं देखील म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती अद्यापपर्यंत कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधी पक्षातील किंवा सत्ताधारी पक्षातील काही आमदार करत असताना अद्यापपर्यंत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल कुठलाही निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे पक्ष काय निर्णय घेतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या जरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाहीये, पक्षातील नेत्यांचं याबाबत असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा घेतला तर एक मोठा समाज जो आहे तो नाराज होऊ शकतो। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा अद्यापपर्यंत जरी निर्णय झालेला नसला तरी धनंजय मुंडे यांच्या या सगळ्या कृतीमुळे पक्षातील काही नेते नाराज असल्याचं बघायला मिळतंय। निश्चितच आता या संदर्भात पुढे नेमका काय निर्णय होणार हेही बघणं महत्त्वाचं असेल। प्रमोद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।